पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गटानं जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर धडक दिली। यावेळी पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप बंद ठेवल्यामुळे शेतकरी आणि शिवसैनिकांनी प्रवेशद्वारावर चढून कुलूप तोडून कार्यालय परिसरात उड्या घेतल्या। यानंतर आतील प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गटानं जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर धडक दिली। यावेळी पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार कुलूप बंद ठेवल्यानं शेतकरी आणि शिवसैनिकांनी प्रवेशद्वारावर चढून आणि कुलूप तोडून कार्यालय परिसरात उड्या घेतल्या। त्यानंतर आतील प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली। पिकांचे नुकसान नोंदणीसाठी दिलेली वेबसाईट टोल फ्री क्रमांक बंद करून ठेवला। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाची तक्रार नोंदविता आली नाही। ही विमा कंपनी अमरावती विभागीय आयुक्तांच्या दरबारातही फसवेगिरी झाल्याचं उघड झालं। त्यानंतरही विमा कंपनी प्रशासन शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यास तयार नाही। यामुळे विमा कंपनीला काळ्या यादीत टाकून संबंधित गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माझ्या अंदाजानं 10 लाखाच्या वर लोकांना समजा विमा काढला, त्याच्या सर्व याद्या कंपनीने दिल्या पाहिजे। दुसरा विषय असा आहे की ज्यावेळी आपलं नुकसान झालं त्यावेळी 72 तासाच्या आत तुम्ही ऑनलाईन तक्रार करा असं कंपनीचं बंधन होतं, परंतु त्याने प्रत्येक वेळी त्याची वेबसाईट बंद ठेवली, टोल फ्री क्रमांक बंद ठेवला आणि 72 तासात 4 लाख लोक जिल्ह्यातले त्या तक्रारी करू शकले नाही, म्हणून ते विम्यापासून वंचित आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांचा आता जाणून बुजून बंद ठेवल्यामुळे आपली मागणी अशी आहे का ज्या लोकांनी विमा काढला त्या सर्वच लोकांना जोखमीच्या 90% विमा दिला पाहिजे। आणि पूर्वसूचना जे दिल्या होत्या 6.5 लाख, त्या 6.5 लाख लोकांना कलेक्टरनं आपले जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला की सर्व लोकांना भरपाई द्या। त्या आदेशाच्या विरोधात कंपनी आयुक्ताकडे गेली, आयुक्तांना सुद्धा कलेक्टरचा आदेश कायम ठेवला, परंतु अजूनही आयुक्त 1 महिना होऊन आयुक्ताच्या आदेशाला कंपनी ते मानायला तयार नाही आणि त्या लोकांना विमा द्यायला तयार नाही। म्हणून शेतकऱ्याची आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकलं पाहिजे, ही आपली इथं प्रमुख मागणी आहे। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलो, इथं उत्तर द्यायला कोणी नाही, ही एक शेतकऱ्याची हेळसांड आहे।